आता आम्ही इथं बोलायला लागलो, ती माझं त्या ताईला मोठ्या मोठ्यानं बोलायला लागलाय. मी त्या ताईला गपची बसवली शेवटी म्हणलं काय करा त्याच्या बाजूला तीनची बाजू कुणी नव्हतं परस्पर म्हणजे तू वाईट होता आणि तिची आई घेतली होती कॅमेरा. आम्ही त्याला विचारलं म्हणजे काय स्वच्छता करायची नव्हती त्या तुमच्या तुला घेतली तो बोल ठीक आहे त्याचा हेतू वाईट होता. मी त्याला म्हणलं तुमची आई काय घेतली आणि त्याला विचारलं हे मुलगा येत आला 8 सव्वा 8 वाजता नंतर मी रडले म्हणजे त्यावेळेस काय बोलले आम्ही पोलीस कंप्लेंट करतो करा आमचं काय नाही पोलीस कंप्लेंट करा त्यांनी मित्र मारत चालू कोण मुला कोणी त्या दोघांनी ते मारणार नाही तर काय ऐका ना मी काय बोलू आता एवढं बोलून हे व्यक्ती काय म्हणतो माहिती आहे का लॉज मला आमचा संबंध नाही तस त्याला घेऊन जावा तुम्ही तुमच्या तुम्ही बघा म्हणजे आमच्या आम्ही त्याला काय बोलणार तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही शब्द काय वापरले. आम्ही गाडी घेऊन जातो त्यांना त्यांच्या आवडील नाही तुम्ही सगळं शूटिंग बघा त्याची मारामारी संपलीच नाही. तुम्ही आम्हाला म्हटलं पोलिसांना फोन तुम्ही करा आम्ही पण फोन करणार आम्ही तो कोण कोणी करत असतो की लॉज व्यवस्था कोणाची माझी मॅनेजमेंट तुमचं आहे तर तुमची जबाबदारी. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला शेल्टर दिलेलं आहे प्लीज ॲज पर म्हणजे आता माझ्या मला लॉजिंगचे चांगले नियम काय घडलं नेमकं तुम्ही कुठले आणि काय? आम्ही पुण्यावरून आलेलो आज सकाळीच इकडे उस्मानाबादमध्ये आलो आणि आम्ही नेहमी इकडे युवराज लॉजला येत असतो राहायला. आणि आज सकाळी आलेले असताना आम्ही फ्रेश होत असतो ना आणि आम्ही आर्किटेक्ट आहोत तिकडे आमचं काम चालू असतं म्हणून आमची नेहमी मंथली व्हिजिट असते तिकडे येत असतो आम्ही नेहमी. आणि आज सकाळी चेंज करत असताना मॅडम ज्या माझ्या बरोबरच्या पार्टनर आहेत त्यांचं ते अंघोळ करत असताना दुसऱ्या टॉयलेटमधून एका मुलाने बघितलं आणि मॅडमनी जोरात ओरडल्या त्यावेळेला किंचाळल्या आणि त्यावेळेला आम्ही लगेच बघायचा प्रयत्न केला काय झालं ते. पण तोपर्यंत मुलगा पळून गेला होता. शेजारच्या रूममध्ये 2 टॉयलेट जे आहेत दोन्ही रूमचे ते अटॅच्ड आहेत म्हणजे एकाला एक भिंत कॉमन भिंत आहे तर पलीकडच्या टॉयलेटमधून या टॉयलेटमध्ये बघू शकतात. तर ते दुसरीकडचा मुलगा होता तो पळून गेलेला त्यावेळेला. पण नंतर आम्ही खालती आल्यावरती बघितलं तर तो मुलगा असाच बसला होता आणि तोपर्यंत आम्ही जस्ट त्याला आम्ही रागाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार मारामारी केली त्याच्या बरोबर. पण तरी आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांना बोलवा ही कंप्लेंट तुमच्याकडून झाली पाहिजे. तर हॉटेलवाल्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी कंप्लेंट करायला म्हणून पोलिसांना डायरेक्ट फोन केला आणि हॉटेलवाले सरळ म्हणाले आम्हाला की तुम्हीच फोन करा आम्ही नाही फोन करणार या फोनला. नेमकं काय ह्याच्यामध्ये काय खिडक्यांचं काय केलं? खिडक्यांचं त्यांनी 2 टॉयलेट बाजूबाजूला आहेत आणि एका टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमधलं दिसतं अशा टाईपच्या खिडक्या आहेत ते लुवर्स आहेत. आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो तेव्हा ते हॉटेलवाले आम्हाला उलट म्हणाले की ते तुमची चुकी आहे तर तुम्ही ते खालच्या फ्लोअरवरती रूम घ्यायला हवी होती किंवा पोलिसांना तुम्ही बोलवा वगैरे ते आमच्याशी असं बोलायला लागले. काय हे तो असं करणार लोकांना माहित नाही पण हे फारच चुकीचं आहे आणि त्या मुलाला अजिबात काही वाटत नव्हतं. एकदा नाही आणि त्या मुलांनी 2दा बघितलं. एकदा तो डोकावत होता ते त्यांना चष्मा असल्यामुळे त्यांना आधी काही कळालं नाही थोडासा एक अंधार काहीतरी सावली असल्यासारखं आधी वाटलं. पण दुसऱ्यांदा पूर्णपणे तो मुलगा दिसला त्यांना की तिकडे तो उभा आहे कोणतरी एक माणूस आणि त्या ओरडला जोरात आणि आम्ही त्याच्यानंतर सगळं जे काही ऍक्शन घेतली ती घेतली.